2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील 93 गावांमधील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। जिल्हाधिकारी कार्यालयाने हा अहवाल प्रसिद्ध केलाय। तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक 745 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालं असून 84 गावांमध्ये केळी, संत्रा, पपई आणि इतर पिकांना फटका बसलाय। अकोटमध्ये केळी, लिंबू आणि भाजीपाल्याच्या पिकाचं नुकसान झालंय, तर मूर्तिजापूर तालुक्यात 39 हेक्टरवरील भाजीपाला, तीळ, लिंबू आणि केळी या सगळ्या पिकांचं नुकसान झालंय। पातूर तालुक्यात 10 हेक्टरवरील फळ पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तळ कोकणात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सिंधुदुर्गात कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात दुपारच्या सत्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनानं शेतीपूर्व कामं आटपून पावसाची वाट बघणारा बळीराजा मात्र सुखावलाय। तसंच उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना देखील हवेतील गारव्यामुळे थोडा दिलासा मिळालाय। तिथे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसानं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव बाजारातील बांबू शेडचं प्रचंड नुकसान झालंय। वादळी वाऱ्याच्या पावसानं लिलाव शेड पूर्णपणे जमीनदोस्त झालाय, त्यामुळे बाजार समितीचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सध्या टोमॅटो मार्केटला तात्पुरत्या स्वरूपात धणे आणि मेथीचा लिलाव केला जातोय। तर मुंबईसह उपनगरात आज सकाळी पावसानं हजेरी लावली। या अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली। दादर परिसरात दमदार पाऊस झाला, तर काही मिनिटांच्या पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेला। गोवंडी, चेंबूर, जोगेश्वरी, गोरेगाव या सगळ्या परिसरात दमदार पाऊस झाला। मुंबई पालिकेच्या नाले सफाईच्या दाव्याची मात्र या मान्सूनपूर्व पावसातच पोलखोल झाली आहे। सकाळी 7 ते 8 या एका तासाच्या कालावधीत मुंबई शहरात सरासरी 0.96 मिलीमीटर पाऊस झाला, तर पश्चिम उपनगरात 9.84 मिलीमीटर आणि पूर्व उपनगरात 1.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। चेंबूरमध्ये 12 मिलीमीटर। अचानक झालेल्या जोरदार सरींमुळे काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं। तर वसई विरार शहरात सकाळपासून पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली। 5 मिनिटांच्या पावसानं वसई विरारला झोडपून काढलं। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळालाय। सकाळच्या पावसानंतर दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा उकाड्याची तीव्रता देखील वाढलेली आहे।